आजकाल आपण जेव्हा पण डॉक्टरांकडे जातो, काही पण त्रास असेल आपल्याला, तर डॉक्टर आपल्याला चेक वगैरे करतात आणि आपल्याला औषधांबरोबर जरूर एक गोष्ट सांगतात की तुम्ही ध्यान करा, योग करा. हे जरूर सांगत असतात डॉक्टर आपल्याला. तर आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे वेगवेगळे ध्यानाचे प्रकार शिकवले जातात परमपूज्य श्री श्री रविशंकरजींच्या मार्फत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सहज समाधी ध्यान प्रक्रिया. काय आहे सहज समाधी ध्यान? सहज म्हणजे सहज शब्दाप्रमाणेच. समाधी, समाधी म्हणजे काय? तर मनाची एकाग्रता, मनाची स्थिरता. कोणत्याही स्थितीमध्ये मन स्थिर राहणे म्हणजे समाधी. आणि ध्यान म्हणजे शांतपणे बसून ध्यान करणे. काय आहे हा सहज समाधी ध्यानचा कोर्स, शिबिर? तर जर आपण नीट बघितलं तर आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत. एक डावा मेंदू. डावा मेंदू जो आहे तो तर्क करतो. जेव्हा आपण प्रश्न उत्तर करतो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं पृथक्करण करत असतो, त्यावेळेला किंवा जेव्हा आपण काहीतरी शिकत असतो, त्यावेळेला आपला डाव्या मेंदू जो आहे त्याला खाद्य मिळतं, तो समाधानी होतो. तेच आपला उजवा मेंदू म्हणजे संगीत, ध्यान किंवा कोणत्याही कला क्षेत्रामध्ये एखादं काम करणं म्हणजेच उजवा मेंदूचा वापर करणं. जगामध्ये आपण दोन्ही प्रकारचे लोक बघतो. जे खूप शिकलेले आहेत, इंटेलेक्च्युअल्स आहेत, त्यांचा डावा मेंदू जो आहे त्याचा अधिक उपयोग झालेला असतो. तेच जे लोक कलाकार आहेत, जे लोक संगीतामध्ये आहेत, एखादं वाद्य वाजवतात, चित्र काढतात किंवा कोणतीही कला, जसं आमची माता भगिनी किचनमध्ये खूप सुंदर पद्धतीने काही पक्वान्न वगैरे बनवते, ती पण एक कलाच आहे. जेव्हा हे करतो आपण तर उजवा मेंदूला खाद्य भेटतं. पण जर आपण नीट बघितलं तर जे लोक खूप जास्त डाव्या मेंदूचा उपयोग करतात त्यांच्या जीवनामध्ये रस कमी असतो. खूप पैसा असेल त्यांच्याकडे, खूप ज्ञान असेल, खूप बुद्धी असेल त्यांना, पण जीवनामध्ये निरसता असते. समजा खूप जास्त डाव्या मेंदूचा उपयोग करणारा व्यक्ती असेल तर काय होईल? डाव्या मेंदूवर जास्त भार पडेल. म्हणजे असं बघायला लागेल त्यांना. असं बघा बरं, सरळ दिसतंय का आपल्याला? नाही. किंवा एखादा व्यक्ती जर त्यांनी उजव्या मेंदूचा जास्त वापर केला, कलेमध्ये, संगीतामध्ये, आणि जास्त भार त्याचा उजव्यात मेंदूवर आला, तर तो जास्त भार झाल्यानंतर असं होईल. ह्या पद्धतीने बघा बरं समोर आपल्याला सरळ दिसतंय का? नाही. तर कोणताही एक मेंदूचा जास्त वापर आपण केला तरी आपण यशस्वी आणि सुखी नाही होऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला सरळच बघायला पाहिजे. आणि हा सहज समाधी ध्यान चा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला सरळ बघण्यासाठी, समाधी म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये उजवा आणि डावा मेंदू यांना बॅलन्स करून आणि जीवनाकडे बघणे, याच्यासाठीच आहे. सहजप्रमाणेच याच्यासाठी कोणती तयारी करायची गरज नाही आहे. एक असा मंत्र, जो जपमंत्र नाही आहे, एक साऊंड छोटासा, जो आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी शोधून काढलेला आहे, की ज्यामुळे आपल्या मनाला आपण शांत ठेवू शकतो, प्रसन्न ठेवू शकतो. असा हा मंत्र आपल्याला दिला जातो. आणि त्यामार्फत त्याची नुसती आठवण मात्र केल्याने आपण खूप डीप मेडिटेशनचा अनुभव करतो.
आणि विश्रांतीचाही अनुभव करतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी हा सहज समाधीचा कार्यक्रम अजूनही केलेला नाही आहे त्यांनी जरूर हा कार्यक्रम करावा आणि आपल्या जीवनाला प्रसन्न, आनंदी आणि शांत करावं. जय गुरुदेव.